ही फक्त जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही खरं तर इथल्या लोकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून या भागातील नवतरुण उच्च शिक्षित तरुण आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि भक्कमपणे तो या सगळ्यांच्या विरोधात लढायला तयार झालेला आहे. आज भोजलिंगाच्या डोंगरावर भोजूबाबाच्या साक्षीने कपाळी गुलाल लावून आपल्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे. आपण जाणून घेऊयात महेश करचे यांच्या सोबत संवादातून त्यांची उमेदवारी या जिल्हा परिषद गटामधून का आहे, कशासाठी आहे आणि कोणत्याशा ठोस मुद्द्यांवर ते आपली लढाई देत आहेत. नमस्कार. नमस्ते. क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्ते. थँक्यू. गेले काही दिवस तुमचा चेहरा आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पाहतोय. जो पिचलेला कामगार आहे त्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच तुमचा चेहरा वेगवेगळ्या आंदोलनातून पुढे येतोय की जे आंदोलन कधी लोकांनी ऐकलं नव्हतं अशा पद्धतीचे तुम्ही आंदोलन करताय. त्याचबरोबर उमेदवारीचा अर्ज भरताना सुद्धा संविधानाची प्रत हातात घेऊन खांद्यावर शेतकऱ्याचा हासूट टाकून तुम्ही अर्ज भरला. नेमकं या कुकुडवाड जिल्हा परिषद गटामध्ये एक सक्षम आणि भक्कम पर्याय म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, कारण काय? कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे ही फक्त जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, ही खरं तर इथल्या लोकांच्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि इथं जी काय खोट्या गुन्ह्यांची दहशत निर्माण केली गेलेली आहे, इथले जे पाण्याचं अतिशय घाणेरडं राजकारण चालू आहे, म्हणजे या गावाला पाणी द्यायचं त्या गावाला नाही द्यायचं, जणू काय आपण त्या पाण्याचं मालकच आहे, अशा पद्धतीचं जे घाणेरडं राजकारण सुरू आहे. किंवा लाईटच्या संदर्भात याला लाईट द्यायची त्याला नाही द्यायची, याला डीपी द्यायचा नाही द्यायचा, तो माझा आहे अमुक आहे तमुक आहे, अशा पद्धतीनं जे घाणेरडं राजकारण सुरू आहे, लोकांना प्रचंड दबाव भीती निर्माण करून आणि पैशानं विकत घेऊन, लोकांचा स्वाभिमान विकत घेऊन ज्या पद्धतीनं राजकारण ही प्रस्थापित व्यवस्था करू पाहते, त्याच्या विरोधातली माझी लढाई आहे. आता तुम्ही माझ्या बऱ्याचशा आंदोलनाचा उल्लेख केला. खरं तर जी कामगारांची वेदना मांडतोय ती मी माझी पण वेदना आहे. लाईटच्या संदर्भात मी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दारातच उपोषणाला बसलो. त्याचा परिणाम असा झाला की शेनवडी सबस्टेशन आणि मसवड सबस्टेशनची क्षमता दुप्पट झाली. इथं 2 नवीन लिंक लाईन निर्माण झाल्या. या भागात 17-18 नवीन डीपी झाल्या आणि आज शेतकऱ्यांना या भागात पूर्ण दाबानं दिवसा 8 तास लाईट मिळत्या. म्हणजे हे मी केलेल्या आंदोलनाचं यश आहे. दुसरं, पाण्याच्या संदर्भात मी मसोडमध्ये शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढला होता. म्हणजे त्यावेळेला मला इथं सत्ताधाऱ्यांनी धमक्या दिल्या, अमुक करू तमुक करू, गुन्हे दाखल करू, तुझा तुषार खरात करू, अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या. परंतु मी अशा कुठल्याही धमकीला भीक न घालता मी लोकांसाठी लढतो, कारण ती लोकांची वेदना आहे आणि मी ते पाणी आणून दाखवलं. आता मागच्या 3-4 महिन्यापासून मी या तालुक्यात मान आणि खटावमध्ये दरवर्षी 3 पाण्याची आवर्तनी मिळावती याच्यासाठी भांडतोय. त्याच्या संदर्भात मी आंदोलनाचा इशारा दिलाय आणि त्याचं यश असं आहे की आज खटाव तालुक्यात पाणी आलंय. खरं तर आज 20 तारखेपर्यंत मान तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचणं अपेक्षित होतं, परंतु आता जानेवारीत पाणी येतंय म्हणजे हे फक्त पाणी महेश करचेमुळे येतंय असं सत्ताधाऱ्यांची लोक पण म्हणायला लागलेत. म्हणून ह्या वाईट प्रवृत्तीने ते पाणी खटाव तालुक्यात अडवलंय. आता जर इथल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं, तुमच्या बापाचं काय जातंय? अरे शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या ना, चांगलं काम करायला कोण तुम्हाला अडवतंय? त्याचबरोबर इथलं कामगार पिचलेलं आहे. त्या टाटा पॉवरच्या कामगारांच्या विषयामध्ये मी उभ्या पावसात अगदी 5 दिवस आमरण उपोषण केलं, दंडवत आंदोलन केलं, गोंगडी आंदोलन केलं, भंडारा आंदोलन केलं, काळी दिवाळी आंदोलन केलं. मग हे सगळे कामगारांची वेदना असताना हे सगळे प्रस्तावित मंडळी जातात कुठं? फक्त हे निवडणुकीपुरतं येतात, पैशाचं राजकारण करतात, दहशतीचं राजकारण करतात. आणि म्हणून माझी जी लढाई आहे ती संविधानाला धरून आहे. म्हणजे मी संविधान हातात घेऊन माझा उमेदवारी अर्ज भरला इथल्या शेतकऱ्याच्या वेशात, कारण तो आमचा इथला ओरिजिनल आहे आणि मी तोच आहे. मी शेतकरी आहे. म्हणजे मी जी वेदना मांडतोय ती इथल्या शेतकऱ्याची, इथल्या माय भगिनीची आहे, इथल्या तरुणांची आहे. ही सगळी वेदना घेऊन माझी उमेदवारी आहे. त्यामुळं इतरांपेक्षा वेगळं काय आहे तर हे सगळे फक्त पैसा आणि दहशतीचं राजकारण करतात. मला इथल्या लोकांसाठी काम करायचं आहे. मी 365 दिवस आणि 24 तास इथल्या लोकांसाठी राबतोय आणि म्हणूनच माझी उमेदवारी आहे. गेले कित्येक वर्ष आपण पाहतो की प्रत्येक वेळी निवडणूक ही वॉटर गटर मीटरवर लढली जाते. यांच्याकडे सत्ता केंद्र आहे, सत्ता स्थान दोन्ही ठिकाणी आहे, तरी सुद्धा याच मुद्द्यांवर ही लढाई लढावी लागते. याचं कारण काय? आता तुम्ही ती सत्तेचा विषय काढला, विकासाचा विषय काढला. विकास म्हणजे काय आहे नक्की आणि विकासाची संकल्पना काय? 15-20 वर्ष झालं यांच्याकडे सत्ता आहे. आता सांगायचं झालं तर यांच्याकडे आमदारकी आहे, यांच्याकडे मंत्रीपद आहे, यांच्याकडे एका पतसंस्थेचं चेअरमन पद आहे,
यांच्याकडे जिल्हा बँकेचं संचालक पद आहे. आता यांच्याच घरात 3 जिल्हा परिषदेच्या उमेदवारी आहेत. म्हणजे आंधळी गटात यांचीच उमेदवारी आहे, औंध गटात यांचीच उमेदवारी आहे आणि पुन्हा कुकडवाड गटात यांचीच उमेदवारी आहे. दहिवडी नगरपालिकेत यांच्याच भगिनी उपनगराध्यक्ष आहेत. म्हणजे यांच्या घरात म्हणजे विकास म्हणजे नक्की काय, तर एका कुटुंबाचा विकास म्हणजे विकास आहे का? आणि आता या जिल्हा परिषद गटात तुम्ही उमेदवारी देताना जो उमेदवार तुम्ही इथं लादलाय, म्हणजे तुमच्या घरातलं तुमच्या भावाला इथं आणलं, का परिस्थिती आली हो? 15-20 वर्षात तुम्हाला एका कार्यकर्त्याला इथं सक्षम करता आला नाही. काय विकास केला? कसला विकास? विकासाची खोटी स्वप्न दाखवता तुम्ही तुमच्या फक्त कुटुंबाचा विकास केला. या व्यवस्थेतून प्रचंड पैसा तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी कमवला आणि त्या पैशातून सत्तेतून तुम्ही माज दाखवताय आणि त्या पैशा आणि सत्तेच्या जोरावरती इथल्या लोकांचा स्वाभिमान विकत घेऊ पाहताय. तुम्ही स्वाभिमानाची भाषा बोलता, मान कटावची, आणि काय करताय तुम्ही? लोकांना गुलाम बनवताय, लोकांच्यावरती माणसं लादताय. काय झालं? या गटात एक पण सुपुत्र नाही जो इथलं निवडणूक लढू शकतो. आणि जर 15 वर्षात तुम्ही इथं एखादा एक माणूस समाजात, म्हणजे अगदी तो लोणार समाजातला असू द्या, गरीब मराठा समाजातला असू द्या, धनगर समाजातला असू द्या, रामश समाजातला असू द्या किंवा मागासवर्गीय समाजातला असू द्या, यातला एकही उमेदवार तुम्हाला, एकही माणूस तुम्हाला 15 वर्षात सक्षम करता आला नाही का केला नाही? हा सगळा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाचा विकास केला. आणि आता दुसरी गोष्ट, योगायोगानं आज आपण भोजलिंगाच्या दारात उभा आहे आणि मी आज प्रचार इथला उभा केलाय. भाजपचे जे उमेदवार आहेत त्यांनी परवा मुद्दाम म्हणून असं स्टेटमेंट केलं की इथल्या पूर्ण भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला यायचं आहे. आणि खास करून जे लोणारी समाजाचं देवस्थान आहे भोजलिंग, आणि त्याचा इथला विकास करायचा आहे, रस्ता करायचा आहे, त्याला 5 कोटी देणगी आम्ही पॅकेज जाहीर केले, अमुक हे करणार आहे, तमुक करणार आहे. मुळात माझा या गोष्टीला प्रचंड आक्षेप आहे. देव हा तुमचा, माझा, सगळ्यांचा असतो. देव एका वेळी. देव ही संकल्पना प्राणी मात्रांसाठी, सगळ्यांसाठी. आणि असं असताना तुम्ही भोजलिंग जे इथल्या महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र असेल, आंध्र प्रदेश असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, दिल्ली, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल या सगळ्या भागातल्या लोकांचं दैवत आहे, श्रद्धास्थान आहे. हा देव सगळ्यांचा आहे, सगळ्या 18 पगड जातींचा आहे. तो लोणारी समाजाचा आहे, तो धनगर समाजाचा आहे, तो रामश समाजाचा आहे, मराठ्यांचा आहे, इव्हन अगदी मुस्लिम समाजातली लोक सुद्धा येतात. म्हणजे सर्व धर्म समाजाचे प्रतीक असताना तुम्ही तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी देवाला जातीचं लेबल वाटला होता. ही अतिशय निर्लज्जपणाची गोष्ट आहे. म्हणजे कुठल्या लेवलला जाताय तुम्ही? आणि लोणारी समाजाचंच नाव का घेता? कारण आज त्यांना कळलंय, आज इथला लोणारी समाज आहे. या जिल्हा परिषद गटामध्ये आमची 7-8 गाव आहेत आणि 10,000 इथलं मतदान या समाजाचं आहे. आणि मग इथं समाजाचं जर इथं सन्माननीय शिवाजीराव शिंदे साहेब असतील, ज्यांनी या जिल्हा परिषद गटाचं नेतृत्व केलंय, सुभाषराव नरळे सर असतील, त्यांनी मराठी जिल्हा परिषद गटाचं ओपन मध्ये असताना या नेतृत्व केलेलं आहे. त्या काळात जिल्हा परिषदेत ज्यावेळेला अध्यक्षपद ओबीसी साठी आरक्षित झालं, त्यावेळेला या मसवडमध्ये मी स्वतः आणि माझ्या सहकार्यांनी समाजातल्या प्रत्येक गावागावात जाऊन लोक गोळा केली, मोर्चा काढला आणि आम्ही त्यावेळेला मागणी केली होती की आमच्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ते पद आम्हाला मिळालं पाहिजे. त्या मोर्चामुळे सन्माननीय शिवाजीराव शिंदे साहेबांना कृषी सभापती मिळालं आणि त्याच्यानंतर सुभाषराव नरळे सरांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सुद्धा मिळालं. म्हणजे फक्त एका समाजाचा जर विचार केला तरी हा समाज इथं सक्षम आहे. मग तुम्ही सन्माननीय शिवाजीराव शिंदे साहेबांना का उमेदवारी नाही दिली? जर तुम्ही पैशाचाच माज दाखवतोय, तुम्ही एवढी माया जमवलेली आहे, एवढी सगळी बेनामी संपत्ती कमवलेली आहे, तर शिवाजीराव शिंदे साहेबांना उमेदवारी देऊन त्यांना काय निवडून आणू शकत नव्हता? कशासाठी हे घाणेरडं राजकारण करताय? कशासाठी समाजावरती येत आहे? आता तुम्ही समाजावरती बोलताय. 10,000 मतदान असलेल्या समाजाला तुम्ही मतदान इथं उमेदवारी देत नाही, इथल्या गरीब मराठ्याला उमेदवारी देत नाही, धनगर समाजाला उमेदवारी देत नाही, इथं पिचलेला रामोशी समाज मोठ्या संख्येने त्याला तुम्ही उमेदवारी देत नाही. आणि ज्या उमेदवाराचं या मतदारसंघात मत नाही, आणि मी कुठल्या जाती बोलत नाही, परंतु तुमची 100 मतं सुद्धा या मतदारसंघात नाही, आणि तुम्ही तुमची उमेदवारी या मतदारसंघात लादताय, कशासाठी? हे कशासाठी चाललंय? मुळात मी कुठल्या जातीसाठी काम करत नाही. मी पाण्यासाठी आंदोलन केलं, मी लाईटसाठी आंदोलन केलं, मी कामगारांसाठी भांडतोय, मी इथल्या खोट्या गुन्ह्यांच्या दहशतीच्या विरोधात भांडतोय. इथल्या सर्व समाजातली लोक पिचलेले आहेत, मी त्यांच्यासाठी काम करतोय. मी संविधानाला मानणारा कार्यकर्ता, मी कुठल्या जातीसाठी, कुठल्या पातीसाठी, कुठल्या धर्मासाठी अजिबात काम करणारा माणूस नाही. मी एखाद्या इश्यूवरती, एखाद्या जी समाजाला अडचण आहे त्याच्यावरती काम करतोय. परंतु तुम्ही एवढा विकास करत असताना मग तुम्हाला जातीचं कशासाठी काढायला लागतंय? का काढताय? मग तुमचं प्रतिनिधित्व, या सगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व कुठं आहे? तुम्हीच आहे सगळीकडे. उद्या इथल्या ग्रामपंचायतीला सुद्धा तुम्ही म्हणाल, तालुक्यातल्या प्रत्येक गावाला जर तुमचा गावचा विकास करायचा आहे तर आमच्याच घरातला उमेदवार पाहिजे, आमच्याच लोकांकडून तुम्ही उदवून घ्याल. काय विकास का तुमच्याच घरात जन्माला येतोय का? आमची सगळी ही काही बहुजनांची सगळी माणसं काही वांजुटे आहेत का? ही काही यांची नेतृत्व करण्याची क्षमता नाही का? तुम्ही आम्हाला आणि आमच्या समाजात
समाजाचा स्वाभिमान विकत घ्यायची भाषा करू नका. तुम्हाला याची खूप मोठी किंमत मोजावं लागेल. आणि भोजलिंगाला तुम्ही जातीच्या बंधनात आणि जातीत अडकवू नका, जातीचं लेबल लावू नका. आम्ही भोजलिंगाचं चांग भलं म्हणतो आणि भोजलिंग त्याचं चांग भलं करतो ज्याची वृत्ती चांगली आहे, ज्याची प्रवृत्ती चांगली आहे. तुमची प्रवृत्ती काय? इथं लोकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं, इथं दहशत करायची, इथं कोणाला पाणी द्यायचं, ह्याला नाही द्यायचं, त्याला नाही द्यायचं, हे अन्याय करण्याची तुमची प्रवृत्ती आहे. त्यामुळे भोजू बाबा तुम्हाला कधीही आशीर्वाद देणार नाही. एकीकडे भाजप केंद्रीय स्तरावरून घराणेशाहीला विरोध करत आहे. मग ते राष्ट्रीय काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा इतर कोणत्याही पक्षातील घराणेशाहीला विरोध करतोय. मग मान तालुक्यामध्ये ही घराणेशाही चालू आहे असं वाटतं का? वाटायचं काही सगळ्यांच्या उघडच आहे ना. आत्ताचीच परिस्थिती बघा. मंत्रीपद तुमच्याकडं, आमदारकी तुमच्याकडं, जिल्हा बँकेचं संचालक पद तुमच्याकडं. आत्ताच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीत एका विधानसभा मतदारसंघात 3 उमेदवार तुमच्या घरातले आहेत. दोन्हीकडे भाऊजाई उभे आहेत, एकीकडे बंधू उभे आहेत. तुमची भगिनी दहिवडी नगरपालिकेत उपनगराध्यक्ष आहेत. काय चाललंय म्हणजे? ही तर घराणेशाही काय आहे म्हणजे? हे लोकांना कळत नाही का? लोक दुसरे काय सक्षमच नाहीत का? तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबाचा विकास केला, बाकी काही केलं नाही. आणि या लोकांचा स्वाभिमान तुम्ही विकत पाहू शकता, घेऊ पाहताय त्या पैशाच्या मस्तीच्या जोरावरती. परंतु हे जनता तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय अजिबात राहणार नाही. एकीकडे प्रचंड प्रमाणामध्ये धनशक्ती आहे आणि तुम्ही जनशक्तीच्या माध्यमातून रणांगणात आहात. तुम्हाला काय वाटतं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती टिकेल का? हो का? या देशाचा इतिहास आहे. ज्याला भल्यानं सत्तेचा आणि पैशाचा माज केलाय ना, त्या सगळ्यांचा माज जनतेनं उतरवलाय. हे आपण आजपर्यंत बघितलंय. आणि या कुकुडवाड जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत सुद्धा असंच होणार आहे. जे इथं पैशाच्या जोरावरती इथं आलेत, दहशतीच्या जोरावरती इथं आलेत, नेतृत्व लादू पाहतायत आणि जी मस्ती खोट्या गुन्ह्यांचं रॅकेट चालवतायत, लोकांना कोणाला बोलू द्यायचं नाही, तुम्ही गप्प बसा, नाहीतर मी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करेल, ही आणि मी कुणालाही विकत घेऊ शकतो, या समाजाला विकत घेऊ शकतो, त्या समाजाला विकत घेऊ शकतो, एवढं पॅकेज तुम्ही भोजलिंगाला सांगताय 5 कोटीचं आम्ही हे करणार आहे, इथं रस्ता करणार आहे, इथलं सुशोभीकरण करणार आहे. अरे देवावर काय उपकार करताय का तुम्ही? हे जे पाठीमागे आपले अतिशय सुंदर मंदिर उभं राहिलंय, हे लोकांच्या लोकवर्गणीतून, भक्तांच्या वर्गणीतून उभं राहिलंय. इथला जो रस्ता झालाय तो आजपर्यंत सगळ्या लोकांच्या वर्गणीतून, भक्तांच्या वर्गणीतून, लोकवर्गणीतून जमा झालेला आहे. या 15 वर्षात तुम्ही 20 वर्ष झाली, आज तुम्ही इथलं नेतृत्व करताय. तुम्हाला भोजलिंग कधी दिसला ना या 20 वर्षात? आताच काय दिसायला लागला? भोजलिंग दिसायला लागला, लोणारी समाज दिसायला लागला. कशासाठी दिसायला लागलाय? कारण आता वाटायला लागले की आपलं गणित फसलं. अरे आमच्याकडे पण माणसं, अरे तुमच्यात असलेली माणसं, सक्षम माणसांना उमेदवार द्यायला पाहिजे होती ना, का नाही दिली? पण माझं स्पष्ट मत आहे, तुम्ही जे जातीचं कार्ड खेळायला लागलाय ना, ते कार्ड अजिबात चालणार नाही. इथला लोणारी समाज असू द्या, इथला गरीब मराठा समाज असू द्या, धनगर समाज असू द्या, प्रचंड स्वाभिमान आहे. इथला रामोशी समाज आहे, प्रचंड स्वाभिमान आहे. तुमचं हे षडयंत्र हाणून पाडून तुम्हाला तुमची जागा निश्चितपणाने दाखवून देईल. या निवडणुकीमध्ये नेमके कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर, जनतेसमोर जाणार आहात? मी या भागामध्ये वर्षातून पाण्याची 3 आवर्तनं आली पाहिजेत, याच्यासाठी मी भांडतोय आणि ती 100% आणणार. मी मगाशी सांगितले खटाव तालुक्यात पाणी आलं माझ्या प्रयत्नानं, पण काही प्रवृत्ती तिथं अडवत्या का, तर काही बी झालं असेल तर माझ्यामुळेच झालं पाहिजे, अशी एक वृत्ती आहे. त्यामुळे त्या वृत्तीने ते पाणी अडवलेलं आहे. पण पाणी इथं आलं पाहिजे. अरे शेतकऱ्यांची गरज आहे आणि इथले शेतकरी सगळ्यांचे आहेत ना, त्यांनी पण तुम्हाला मतं दिलेली आहेत ना. कशासाठी अडवतंय, कशासाठी गाण्यावर राजकारण करताय? त्याचबरोबर या भागाला चांगली प्रकारची वीज मिळाली पाहिजे. शेतकऱ्याचं आयुष्य हे लाईट आणि पाणी या 2 गोष्टीवरती आहे. मी विजेसाठी मध्यंतरी 3 आंदोलन केली, त्याच्यामुळे आज 8 तास चांगल्या दाबानं दिवसा लाईट मिळते. माझा पुढचा संघर्ष याच्यासाठी आहे की राज्यघटनेनुसार या देशातल्या सगळ्या राष्ट्रीय संपत्तीवरती प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार आहे. त्यामुळं जर हे सरकार असेल, महावितरण असेल, कुठल्याही कंपनीला, बाकी कुठल्या उद्योजकांना जर 24 तास लाईट देतंय, तर शेतकऱ्यांचा सुद्धा त्या लाईटवरती 24 तास अधिकार आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना 24 तास पूर्ण दाबानं लाईट मिळाली पाहिजे. याच्यासाठी माझा पुढच्या काळात संघर्ष आहे. आज इथल्या भागात जर गेला आपण, आमच्या भागात खूप सारे तरुण आर्मीमध्ये जात आहेत, पोलीसमध्ये जात आहेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतायत. परंतु आज शहरातलं सोडून द्या, पण खेड्यात सुद्धा कुठं ग्राउंड राहिलं नाही, मुलांना खेळायला मैदान नाहीये. त्यामुळे या प्रत्येक गावात खेळाचं मैदान आत्ताच करणं, जेणेकरून पुढची पिढी सुद्धा त्याचा उपभोग घेईल आणि सुदृढ राहील, याच्यासाठी माझी लढाई आहे. त्याचबरोबर गाव तिथं ग्रंथालय मला करायचं आहे, कारण जर आपल्या तरुण मुलांनी वाचलं तर इथलं सत्य काय, आपल्या अन्याय कोण करतंय, विकासाच्या संकल्पना काय या लोकांना कळतील. त्यामुळे मला इथल्या प्रत्येक गावामध्ये ग्रंथालय उभं करायचं आहे. त्याचबरोबर आज इथलं आरोग्य व्यवस्था जर बघितली, इथलं पुळकुडीचं प्राथमिक आरोग्य केंद्र बघितलं, देवळापेक्षा वाईट अवस्था आहे.
माणसं नाही ती, डॉक्टर नाही ती, इथली उपकेंद्र घ्या, कोणच नाही. लोकांना खासगी दवाखान्याशिवाय पर्याय नाही. मग ही आरोग्य व्यवस्था मला अतिशय सक्षम करायची आहे. आणि जो या व्यवस्थेच्या आड येईल, सामान्य माणसाला छळण ना, त्याला फोडून काढल्याशिवाय, महात्मा फुलेंच्या चापकानं फोडून काढल्याशिवाय अजिबात राहणार नाही. त्यामुळे इथली आरोग्य व्यवस्था मला मजबूत करायची आहे. आज इथल्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता अतिशय वाईट आहे. का झाले? सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. शिक्षकांची काय अवस्था आहे? शिक्षक संख्या नाही आहे तर ती गुणवत्ता पूर्ण नाही. इथल्या जर प्राथमिक शाळा, जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या नाही तर उद्या तुमची माझी गरिबाची पोरं शिकणार कुठं? सगळे इंग्लिश मिडियम नाही शिकू शकत. त्यामुळे इथल्या जिल्हा परिषदच्या शाळा मला ताकदीनं आणि ज्या अगदी दखल जी वारे गुरुजी किंवा ह्या ज्या आयडॉल त्या शिक्षण क्षेत्रात दिले, तशा मला इथली प्रत्येक शाळा मला इथली बनवायची आहे. त्याचबरोबर इथं जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात लोकसभागातून करायची आहेत. इथली पीक पद्धतीवरती मी स्वतः कृषी पदवीधर आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना एकत्रित करून आपल्याला पीक पद्धती कशी करता येईल, त्याचं मार्केटिंग, विपणन कसं एकत्र करता येईल, त्याची खरेदी आपल्याला ज्या निविष्ट आहेत त्या एकत्र कसं करून, आज मी ऊसाच्या आंदोलनात सुद्धा मी भांडतोय. आज इथल्या ऊसाला किमान 300 रुपये टनाला दर वाढला. मला ह्या सगळ्या बाजारभावासाठी भांडायचं आहे, शेतकऱ्यांसाठी भांडायचं आहे. आज मसवड सारख्या ह्याच्यात मार्केटमध्ये जर बघितलं तर त्या मंडईमध्ये बाहेरचा माल प्रचंड येतो आणि आपल्या मालाचे दर पडतात. त्याच्यावरती उपाययोजना गरजेचं आहे. हे सामान्य माणसासाठी कोण लढणार नाही हो. ही अतिशय बेसिक गोष्ट आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट, या भागात जे खोट्या गुन्ह्यांचं रॅकेट चालवलं जातंय, त्या रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त करून ते जे दोषी आहेत ना, त्यांना अक्षरशः कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना फोडून काढल्याशिवाय राहणार नाही. आणि ती दहशत पूर्णपणे मोडून काढणार. हा माझा हा विकासाचा अजेंडा आहे. याच्यासाठी मला काम करायचं. जाता आता मतदारांना एक राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार म्हणून तुम्ही समोर जाताय, ज्या पक्षाला एक मोठा इतिहास आहे, ज्या पक्षानं देशाचं नेतृत्व केलेलं आहे, अशा पक्षाचं चिन्ह तुम्हाला आहे. तुम्ही मतदारांना काय आवाहन करसाल? निश्चितपणानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं मला आज त्यांची उमेदवारी दिली आहे. हाताचा पंजा माझं चिन्ह आहे. आणि हा लोकांच्या जनमनातला पंजा आहे. हा हात आपला आहे ना, हा आपला हात, हा नमस्कार करायला वापरला जातो, हस्तांदोलन करायला वापरला जातो, कष्टासाठी वापरला जातो. त्याच वेळी तो जो अन्याय करेल त्याच्यावरती उघडण्यासाठी सुद्धा हाच हात वापरला जातो. त्यामुळे हा जनसामान्यांचा, तुमचा, आमचा, सगळ्यांचा हात आहे. इथल्या भ्रष्ट व्यवस्थेवरती जर प्रहार करायचा असेल, ही जर भ्रष्ट व्यवस्था बदलायची असेल, इथली दादागिरी बदलायची असेल, हा पैशाचा आणि सत्तेचा माज जर उतरावायचा असेल तर काँग्रेसशिवाय आणि हाताशिवाय पर्याय नाही. हा सामान्य माणसाचा, तुमचा, माझा आणि अन्यायाच्या विरुद्ध उभा राहिलेला हात आहे. त्यामुळं मला विश्वास आहे, इथली जी कुकुरवाड गटातली, जिल्हा परिषद गटातली जी सर्वसामान्य जनता, इथली जनता स्वाभिमानी आहे. ही कोणाच्या पैशाला बळी पडणार नाही. ह्यांच्या कोणाला आणि ह्यांची कोणाची विकत घ्यायची अवकात पण नाही हो कुठल्या नेत्यांची. काय तुम्ही विकत घेताय हो? काय तुमच्याकडे आहे? अरे तुम्ही सगळे भिकारी आहात, भिकारी. तुम्ही काय आम्हाला विकत घेताय? तुम्ही लुटून कमावलेला आहे. आम्ही सगळी स्वाभिमानानं कष्टानं उभी राहिलेली माणसं आहेत. त्यामुळं इथली स्वाभिमानी जनता माझ्यासारख्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातल्या पोराला काँग्रेसच्या हाताच्या चिन्हावरती प्रचंड बहुमतानं जिल्हा परिषदेत पाठवणार. याच्यात माझ्या मनात याबद्दल अजिबात शंका नाही. या तरुणांच्या मनामध्ये असलेला उद्विग्न विकासाच्या माध्यमातून, घराणेशाहीच्या माध्यमातून आणि विस्थापितांच्या परिस्थितीनुसार ही उद्विग्नता येणाऱ्या 5 तारखेला दिसून येईल. आणि जर चित्र बदललं तर त्यामध्ये आपल्याला कोणालाच नवल वाटायला नको.